हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत फुगाबाही ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते. खरं तर ही खूप जुनी पद्धत आहे. जुन्या बायका अशा पद्धतीचे फुग्याचे ब्लाऊज वापरायचे. त्यावेळेस फुग्याचे ब्लाऊज म्हटलं की खूप फॅशनेबल वाटायचं, म्हणजे फॅशनेबल समजलं जायचं. आता ही ती जुनी पद्धत आता फॅशन म्हणून पुन्हा रिन्यू झालेली आहे. तर त्या पद्धतीचं फुगाबाहीचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत अवश्य पहा. आणि एकदम सोप्या सुटसुटीत पद्धतीने फुगाबाहीचं कटिंग शिकून फुगाबाहीचं स्टिचिंग अवश्य करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. तर आता मला इथं बाही लांबी घ्यायची आहे 9 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन मी ॲड करून टोटल 9.5 इंचावर मार्किंग करत आहे. आता मला चेस्ट साईजनुसार इथं बाहीची रुंदी घ्यायची आहे. तर माझी चेस्ट साईज आहे 34 इंच. तर मी 7.25 इंचावरती मार्किंग घेणार आहे. त्याआधी मी खालच्या बाजूने पण एक 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आणि त्याच मार्किंगवरती 7.25 इंच मी बाहीची रुंदी टाकून घेतलेली आहे. ही खूप सोपी पद्धत आहे स्लीव्ज कटिंग करण्याची आणि खूप छान स्लीव्जचं कटिंग आणि कटिंग होतं आणि ही स्लीव्ज जोडतानाही ब्लाऊजला कमी पडत नाही. आता ही जी टाकली आहे ही मी टाकली आहे बाही लांबी आणि हे जे मेजरमेंट घेतलं आहे ती आहे बाही रुंदी. आता ही बाही रुंदी टाकल्यानंतर आणि पुढे जर सिलाई मार्जिन दिलं तर एकदम परफेक्ट चेस्ट साईजनुसार ही बाही बसते. 7.25 इंच मी रुंदी घेतलेली आहे 34 साईजसाठी आणि कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच. चेस्ट साईजनुसार कॅप हाईट आणि बाहीची रुंदी कमी जास्त होऊ शकते. त्याचा चार्ट मी एखाद्या व्हिडिओमध्ये अवश्य देईल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मी स्लीवचं चेस्ट साईजनुसार कॅप हाईट आणि रुंदी किती घ्यावी ह्याचं चार्ट बनवून व्हिडिओ अपलोड करील. तर कमेंट करून अवश्य सांगा. तर आता मी जे कॅप हाईट आणि रुंदी दिलेली आहे त्या लाईन अशा दोन्ही जोडून घेतलेल्या आहे आणि बाहेरच्या बाजूने अर्धा इंच, आतल्या बाजूने 1.25 इंच असं मार्किंग देऊन ही एकदम सोपी असं बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्या इझिली आकार देऊ शकतात, पण मी ही खरं तर पद्धत नवीन मैत्रिणींसाठी सांगितली आहे आणि पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे. आता इथं तुम्ही दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे 5.25 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन. आता या ज्या लाईन आहेत त्या आखून घ्यायच्या आहे. आता ही जी आहे ही मेन स्लीवचं माप आणि पुढे जे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण ते सिलाई मार्जिन. तर आता स्लीवचं मार्किंग करून झालेलं आहे. आता फुगाबाहीचं कटिंग करताना स्टिचिंग करताना आधी जो फ्रंटचा आर्मोल आहे तो कट करायचा नाही. तो नंतर फुगा पप देऊन झाल्यानंतर कट करायचं ते मी तुम्हाला सांगेल. तर आता हे मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढा फुगा आहे तेवढं तुम्ही एक्स्ट्राचं मार्जिन इथे वाढवायचं आहे. तुम्ही इथं 3, 3.5, 4, 5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जेवढा फुगा आहे तेवढा, जेवढा आवश्यक आहे तेवढा. आता मला इथे जास्त प्लेट्स नको आहेत. दोन्ही बाजूने 3-3 प्लेट्स यावं या पद्धतीने मी 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला जर जास्त मोठा पप हवा असेल तर तुम्ही 5 इंचापर्यंत पण मार्किंग करू शकता. आता जिथे आपण सिलाई मार्जिन म्हणजे जिथं मेन आपलं बाहीचं माप आहे तिथून मध्य काढायचा आहे त्याचा, म्हणजे जी टोटल बाही रुंदी आहे त्याचा मध्य काढायचा आणि त्या मध्यापासून तो जो मध्य निघाला आहे त्याचंच मार्किंग वरच्या बाजूने टाकायचं. आता हा मध्य आला आहे 4.25 इंच. तर मी वरच्या बाजूने जे 3 इंचाचं मार्किंग दिलेलं आहे त्यावरती आपण 4.25 इंचाचं एक मार्किंग द्यायचं आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. आता ही आखून घेतल्यानंतर जो आपण मध्य काढलेला आहे ती लाईन आणि ही लाईन अशी जुळवून घ्यायची, कारण ह्या लाईनचा पण आपल्याला मध्य काढायचा आहे. आता ही लाईन जुळून झाल्यानंतर आपण हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे जिथं मार्क केलेला आहे तिथं आणि मग टेप असा दुमडून घ्यायचा आहे आणि ही लाईन आहे हिचाही मध्य काढून घ्यायचा आहे. हे पहा, आता या मध्यापासून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि या पॉईंटपासून पुढे अशा पद्धतीने जिथं आपण शिलाईची रुंदी घेतलेली आहे कॅप हाईट तिथपर्यंत ही लाईन आखून घ्यायची आहे. पुढे सिलाई मार्जिनपर्यंत घ्यायचं नाही. तर आता मी स्लीव्ज कटिंग करून घेते आणि लक्षात ठेवा आपण कटिंग करताना नेहमीच फ्रंट आर्महोल कट करत नाही, स्टिचिंग झाल्यानंतर कट करायचं. आता मी इथं मार्क केलं आहे कारण तिथं आपण कट देणार आहोत. हे कट कशासाठी, तर आपल्याला प्लेट्स कुठून कुठपर्यंत टाकायच्या हे कळण्यासाठी मी हे मार्क केलेलं आहे.
आणि या मार्कवरती मी छोटासा कट देणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने जे फ्रंट आर्महोल आहे ते मी कट केलेलं नाही आहे। तर आता आपण मी जिथं मार्क केलं आहे, जिथं मध्य काढला होता लाईनचा, तिथे कट देऊन घ्यायचा आहे आणि या कटपासूनच आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आणि सेंटरला पण एक कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून सेंटर पॉईंटपर्यंतच आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत या कळल्या पाहिजेत। त्यानंतर जिथे आपण शिलाई मार्जिन दिलेली आहे तिथंही कट द्यायचा आहे, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला बाहीचं पूर्ण माप कळून येईल। अशा पद्धतीने पूर्ण स्लीवचं कटिंग करून झाल्यानंतर आता आपण करणार आहोत स्टिचिंग। त्यासाठी मी ही स्लीव्ज आहे अशी अस्तरच्या कापडवरती ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे इथे पहा, आणि कटही देऊन घेतलेले आहेत। तरीही मी तुम्हाला एकदा दाखवते। तर ही स्लीव्ज आहे ती मी अशा पद्धतीने ठेवली आहे आणि कट करून घेतलं आहे। आता यावरती आपण जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते ठेवायचं आहे आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता मी सुईची बाजूवरती अस्तर ठेवलेला आहे, म्हणजेच दंडघेराच्या बाजूकडून, आणि मग आता एक 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन ही स्लीव्ज मेन ब्लाऊजच्या कापडला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। जशी आपण रेग्युलर स्लीव्ज शिवताना जोडून घेतो त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। आता हे अस्तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्यावरती जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते कापड स्लीवच्या बाजूकडे अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचे आणि मग त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची। त्याने काय होतं की स्लीवचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान येतं। आता हे अस्तर पूर्ण आतमध्ये घ्यायचं आहे आणि मग यावरतीही पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजेच दंडघेराचं स्टिचिंग करून आपलं कंप्लीट झालेलं आहे। तर पाहू शकता आता दंडघेर झाला आहे। आता काय करायचं, जी ओपन आहे अस्तरचं जे ओपन कापड आहे ते कापड पूर्ण जे मेन स्लीवचं कापड आहे त्याला स्टिचिंग करून पहिल्यांदा जोडून घ्यायचं आहे। जोडून घेताना काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे की आतलं कापड म्हणजेच जे ब्लाऊजचं कापड आहे ते किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घेऊन योग्य फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता इथं मला स्लीवचं जे बाजूला कटिंग होतं ते कमी पडत होतं म्हणून मी ह्याला जॉईंट दिलेला आहे। तुमच्याकडे जर अखंड असेल तर तुम्ही अखंडही वापरू शकता। आता हे पहा, मी जे उरलेलं ब्लाऊजचं कापड आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। तर आता हे जे कट आहेत आपण ते कट अगोदर देऊन घ्यायचे जिथे आपण कट पॉईंट दिला होता तिथे, आणि तिथून पुढे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत। आता प्लेट्स टाकताना खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे। आता सेंटरला इथे आपण कट देऊन घ्यायचा आहे आणि मग प्लेट्स टाकायच्या आहेत। आता प्लेट्स टाकताना या बाजूकडून अशा प्लेट्स टाकायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि मग या प्लेट्स अशा पद्धतीने सेंटरपर्यंतच टाकायच्या आहेत। आता तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला जर अवघड पडत असेल तर तुम्ही एखाद्या टोकदार वस्तू घेऊ शकता आणि त्या पद्धतीने प्लेट्स अशा पद्धतीने मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूनेही आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स सेट करून घ्यायच्यात। हवं तर तुम्ही पिन वगैरे लावून घेऊ शकता आणि एकसारख्याच मार्जिनच्या प्लेट्स टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं जे फुगाबाहीचं स्टिचिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे। पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।